मनात नवीन कथानकाची जुळवाजुळव करत असतानाच मोबाईल वाजू लागला. लिखाणात व्यत्यय आला की नेहमीच चिडचिड होते, पण आज आनंद झाला, कारण फोन माझा कोळी मित्र मधुकरचा होता. हॅलोऐवजी मी थेट विषयालाच हात घातला. काय रे, बऱ्याच दिवसांनी आठवण आली मित्राची. नारळी पौर्णिमा होऊन गेली ना, ताजे फडफडीत पापलेट कधी देतोयस मला? आणि हो, तू मला होडीतून मासेमारी कशी करतात हे दाखवायला नेणार होतास, त्याचं काय झालं? अरे हो, सगळं आहे माझ्या लक्षात, पण आज एका वेगळ्याच कामासाठी फोन केला होता. आज संध्याकाळी दादरला भेटूया का, आपल्या नेहमीच्याच ठिकाणी? मधुकर म्हणाला. त्याच्या आवाजात नेहमीसारखा उत्साह नव्हता. नक्कीच काहीतरी गंभीर विषय असणार, मी लगेचच हो म्हटलं. सध्या मुंबईत प्रवास करणं हेही एक मोठं आव्हानच बनलंय. रिक्षा, टॅक्सी सर्वांनाच परवडत नाही. बसस्टॉपवर रांग लावावी तर बस आधीच प्रवाशांनी भरलेली असल्याने न थांबताच पुढे जाते. लोकलचा प्रवास करायचा तर 2 लसी घेण्यास सांगतात. लस घ्यायला गेलो तर उपलब्धच नसते. म्हणजे पास हवा तर लस घ्या, आणि लस द्या म्हटलं तर आहेतच कुठे. मग यात सामान्य माणसाची काय चूक? अदृश्य कोरोना आणि अद्भुत लॉकडाऊन यांचा सामना करत मी कसाबसा दादरला पोचलो. पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्यामुळे प्रचंड उकडत होतं. तरी मोकळा श्वास घ्यायलाही मास्क खाली केला नाही. आमच्या नेहमीच्या जागेवर, म्हणजेच जिन्यामागच्या बेंचवर जाऊन बसलो. मधुकर अजूनही पोचला नव्हता. आयुष्यात प्रथमच रेल्वे स्थानक पाहिलेल्या चिमुरड्याच्या उत्साहात मी फलाटावरची धावपळ पाहत होतो. लॉकडाऊन असूनही लोकल्स खच्चून भरून यायच्या, रिकाम्या व्हायच्या, आपण पुन्हा भरायच्या आणि पुढे निघायच्या. त्या गर्दीत लाटालाटांनी धडकणारा कोरोना कुठे दिसलाच नाही. कदाचित तो गर्दीत चिरडून मेला असावा. हा कोरोनाही फारच संधी साधू विषाणू असावा. निवडणुका, प्रचार फेऱ्या, शक्ती प्रदर्शने, जनयात्रा यांच्याकडे तो ढुंकूनही बघत नाही. पण शाळा, महाविद्यालये, परीक्षा, नोकऱ्या, व्यापार यांचा विषय निघाला की अचानक उग्ररूप धारण करतो. गुपचूप घरात बसता की आणू डेल्टाची 3री लाट अशी धमकीच देतो. सुरुवातीला सामान्य माणूस घाबरला, वर्षभर घरी बसला. पण उपासमारीने मरायचं की कोरोनाने, असा प्रश्न पडल्यावर त्याने कोरोना निवडला. आता दोघं हातात हात घालून कामावर जातात. नाईलाजच आहे, काय करायचं? असा तासभर तरी बसलो होतो. अंधार पडू लागला. तेव्हाच एक जण माझ्या बाजूला येऊन बसला. हाय, मी मधुकर, ओळखलंस? तो म्हणाला. का नाही ओळखणार? मास्कने फक्त तोंड झाकलं जातं, पूर्ण माणूस नाही, मी हसत म्हटलं. त्याने बॅगेतून हँड सॅनिटायझर काढून हातावर फुसफुसला. मलाही दिला. दोघांचे हात निर्जंतुक झाल्यावर आम्ही सुरक्षित हँडशेक केला. पूर्वीचे ते गळाभेटींचे, खांद्यावर हात टाकून चालण्याचे दिवस आठवले. 2 वर्षात हे कुठे येऊन पोचलोय आपण? पुन्हा एकदा मनातल्या मनात चिनला जळजळीत शिव्या हासडल्या. बोल, काय महत्वाचं काम काढलंस आज? मी विचारलं. काही विचारू नकोस, सगळी वाट लागलीय. पूर्ण मुंबईच निसटते रे आपल्या हातातून. जिथे आम्ही पिढ्यानपिढ्या बसून म्हावरं विकलं, तिथून दूर कुठल्या तरी गाळ्यांमध्ये हकालपट्टी करताहेत आमची. त्या गाळ्यांमध्ये कुत्रा फिरकत नाही तर गिऱ्हाईक कुठून येणार? काय तर म्हणे यांना दुरुस्तीचं काम आहे. अरे कसली दुरुस्ती? येता जाता तिथल्या उच्चभ्रू शाकाहारी प्राण्यांना म्हावऱ्याच्या वासाचा त्रास होतो म्हणून नाटकं आहेत सगळी. डेव्हलपमेंट आणि कोस्टल रोडच्या नावावर कोळीवाडे जाऊ लागलेत. किनाऱ्यावर आडवा पसरलेला कोळीवाडा SRAच्या टिचभर खोल्या देऊन उभा केला की उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालायला मोकळी. समुद्रात जावं तर तिथे परप्रांतीय ट्रॉलर स्पर्धा करू लागल्यात. मासळी विकायला बाजारात आलो तर तिथे सुद्धा हे जागा अडवून बसलेले. किनारा तर भेळपुरी चाटवाल्यांनी कधीच काबीज केलाय. मग मराठी माणसाने कुठे जावं? तिथे अफगाणिस्तानातून लोक पळत आहेत हे सगळ्यांना दिसतंय, पण इथे मुंबईतून मराठी माणसाला पद्धतशीरपणे बाहेर काढलं जातंय हे कुणाच्या लक्षात कसं येत नाही? बरं, हे कुठे बोललो
तर आपणच असहिष्णू, देशाच्या एकात्मतेला धोका वगैरे निर्माण होणार. बराच वेळ वाफ कोंडून राहिलेल्या कुकरसारखा मधुकर धगधगत होता. मी त्याला बोलू देत होतो. इतक्यात एक लोकल येऊन थांबली. दारातच बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या बायका आणि त्यांची अर्धा डझन मुलं खाली उतरली. कॅन्टीनच्या दिशेने चालू लागली. हे पाहून मधुकर आणखीच खवळला. बघतोस ना, हे लोक मुंबईत येणार, जागा मिळेल तिथे झोपड्या बांधणार, नोकऱ्या हिसकावून घेणार, नाहीच मिळाल्या तर चोरीमारी करणार. कोरोना पसरतोय म्हणून आम्ही उपाशी तपाशी घरात बसायचं. हे लोक मात्र विना मास्क, विना तिकीट वाटेल तिथे फिरणार आणि मग रोगराईची लाट आली की आपापल्या राज्यात पळून जाणार. का तर कोरोना पसरतोय. अरे पण कुणामुळे पसरतोय आणि आम्ही कुठे पळून जायचं? यांना फक्त पैसा कमावण्यासाठी मुंबई हवी. मुंबईचा विकास वगैरेशी यांना काही देणं घेणं नाही. त्या दिवशी मुंबईच्या भाषावार लोकसंख्येचा रिपोर्ट बघितला. मराठी मातृभाषा असणारी फक्त 45% लोक उरली मुंबईत. म्हणजे अल्पसंख्याकच झालो रे आपण. बाकीची मराठी माणसं गेली कुठे? कसारा, कर्जत, कल्याण, पनवेल, खोपोली, पालघरपर्यंत जाऊन राहायला लागला मराठी माणूस. फक्त मनाचं समाधान म्हणून मुंबईत राहतो असं म्हणायचं. जी आपली अवस्था झाली आहे ना, तीच आपल्या भाषेचीही गत झाली आहे. किराणा मालाच्या दुकानापासून मॉलपर्यंत आणि ट्रेनच्या तिकीट खिडकीपासून विमानतळापर्यंत कुठेच मराठी चालत नाही. एक तर इंग्रजीत नाहीतर हिंदीत बोला, मराठी फक्त घरात. माझ्या मोठ्या भावाने चांगलं शिक्षण मिळावं म्हणून माझ्या पुतणीला नामवंत इंग्रजी शाळेत घातलं. तिथे यांना मराठी शिकवायला दाक्षिणात्य शिक्षिका आहे बोल. ती यांना मराठीसुद्धा इंग्रजीतून शिकवते. का? मराठी शिक्षक यांना मिळत नाहीत काय? मधुकरने जळजळीत प्रश्न विचारला. पण मी काही प्रतिक्रिया देण्याआधी त्यानेच उत्तर दिलं. मिळतात रे. BEd होऊनही घरी बसलेल्या 3-4 जणांना मी स्वतः ओळखतो. पण यांना मराठी माणूस नकोच आहे आपल्या संस्थांमध्ये. खरं तर पूर्ण मुंबईमध्येच मराठी माणूस कुणाला नकोय. मुंबई महाराष्ट्राला मिळूच नये असाच घाट घातला नव्हता का यांनी? पण आपण लढून झगडून ती मिळवली. लढण्यात मराठी माणूस कुणाच्या बापाला ऐकणार नाही हे कळल्यावर असं पद्धतशीरपणे बाहेर काढलं बघ मराठी माणसाला. नोकऱ्या गेल्या, घरं गेली, इज्जतही गेली. साधी दुकानांची पाटीही हल्ली मराठीत दिसत नाही. एक दिवस आपणही जाऊ. अजून 20 वर्षांनी 5% मराठी माणूस तरी मुंबईत उरेल की नाही सांगता येत नाही. आता तर उद्योगही मुंबई बाहेर चालल्यात. कापड गिरण्या कधीच संपल्या. डायमंड इंडस्ट्री गेली, ऑटोमोबाईल गेली. हळूहळू सर्वच जाईल. आपण त्याआधीच काहीतरी करायला हवं. बराच लावा बाहेर पडल्यावर अखेर तो ज्वालामुखी शांत बसला. त्याच्या तक्रारीतला शब्दनशब्द खरा होता. आपण सर्वच या संकटाला तोंड देत आहोत, परिणाम भोगत आहोत, आक्रोश करत आहोत. पण आशेचा किरणच दिसत नाही. मी काहीतरी उपाय सुचवेन म्हणून तो मला येऊन भेटला. आपलं मन मोकळं केलं. माझ्याकडे काही उपाय होतेही, पण ते त्याला पटण्यासारखे नव्हते. पटले असते तरी त्याने एकट्याने त्याचा अवलंब करून काहीच उपयोग नव्हता. एकजूट महत्त्वाची होती, पण दुर्दैवाने ती एकजूट आपल्यात कधीच नव्हती. म्हणून मी काहीच बोललो नाही. फक्त मान खाली घालून बसलेल्या मधुकरच्या खांद्यावर हात ठेवला. हा प्रश्न इतका गहन बनलाय की कुणी एकट्याने तो सोडवताच येणार नाही. सगळीकडेच अंधार दाटून आला असताना फक्त एका ठिणगीने गाव कसं उजळणार? मधुकरही समजून गेला. काहीच उपाय नाही. जमेल तोपर्यंत तडजोड करायची. जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं तर सगळं विकून मुंबई बाहेर पडायचं. हजारो जण आधीच पडलेत तसं. पण जायचं कुठे? मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, नागपूर, कोकण सर्वत्र तीच गत आहे. हताश होऊन कितीतरी तास आम्ही तसेच बसून होतो. मी काहीतरी करतो, तू घरी जा, मी मधुकरला म्हटलं. आलास म्हणून बरं झालं. बोलून तरी मोकळं वाटलं, नाहीतर आतल्यात खदखदून फुटलो असतो मी. तो निरोप घेऊन गेला. मी मात्र तसाच बसून राहिलो. चिघळलेली जखम पट्टी लावून लपवून ठेवता येते,
पण कुणीतरी येऊन ती पट्टी चोरबाडून काढावी असं झालं. इतका ज्वलंत इतिहास असून दक्षिणेत तंजावरपासून उत्तरेत अटकेपर्यंत झेंडे रोवूनही शेवटी हातात काय, साधी एक मुंबई राखता आली नाही. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? सरकार, परप्रांतीय की परिस्थिती? कुणाच्या डोक्यावर हे खापर फोडायचं की समाधान मिळेल? जबाबदार तुम्हीच. एक भारदस्त आणि कणखर आवाज प्लॅटफॉर्मवर निनादला. पण कुणीच दिसत नव्हतं. पूर्ण प्लॅटफॉर्म एकाकी आणि निर्जन होता. मी घड्याळात पाहिलं. 12:30. अरे बापरे, म्हणजे इतका वेळ विचारांच्या तंद्रीत बसून राहिलो की काय? लवकर घरी परतायला हवं म्हणून मी उभा राहिलो. ट्रेन येताना दिसते का हे पाहण्यासाठी पुढे गेलो. एवढ्यात फलाटावर दूर एकाएकी धुकच साकळून आलेलं दिसलं. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून असेल कदाचित असं वाटलं. पण लवकरच त्या धुक्याला चिरून काहीतरी पुढे येताना दिसलं. मागून खिंकाळण्याचा आवाज ऐकू आला. म्हणजे तो घोडा होता की काय? हो, घोडाच होता. आणि त्या घोड्यावर महाराज स्वार झालेले होते. दौडतच ते माझ्या दिशेने आले. डोळ्याचे पारणे फिटले. दूर कुठेतरी तुतारीही निनादत असावी असे वाटले. मला वेळी अवेळी भास होतच असतात, पण यावेळी भास असेल तरीही हा क्षण मला पुरेपूर जगायचा होता. महाराज घोड्यावरून उतरले. खंबीर पावले टाकत माझ्या जवळ आले. मी खुळ्यासारखा उभाच होतो. ही कुठल्या सिनेमाची शूटिंग तर चाललेली नाही ना? मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. छे, इतकं तेज एका नटाच्या डोळ्यात असूच शकत नाही. म्हणजे हे खरोखर महाराजच आहेत. मी गांगरून गेलो. हात जोडू, मुजरा करू की लोटांगण घालू काहीच कळेना. शेवटी मी जमेल तसा मुजराच केला. महाराज अवघ्या हाताइतक्या अंतरावर येऊन उभे राहिले. माझ्या डोळ्यात रोखून पाहू लागले. मला ब्रह्मांड आठवलं. पुन्हा तसाच भारदस्त आवाज कानी पडला. जबाबदार तुम्हीच, महाराज म्हणाले. मला काही कळलं नाही महाराज, मी अदबीने म्हणालो. तुमच्या सध्याच्या अवस्थेला जबाबदार तुम्हीच. स्वतः समस्या निर्माण करून त्यात गुंतून पडायचं आणि मग परिस्थितीला दोष देत राहायचा, यात काय अर्थ? महाराज जरबेने म्हणाले. पण महाराज, आमच्याच घरातून आम्हाला बेदखल केलं जातंय, यासाठी आम्हीच जबाबदार कसे? मी नजर खाली ठेवून विचारलं. कुणी तुमच्या घरात घुसून तुम्हाला बेदखल करू शकेल इतके दुर्बळ तुम्ही झालात ही तुमचीच चूक. आम्ही तुम्हाला आसेतू हिमाचल हिंदवी स्वराज्य उभं करून दिलं आणि तुम्हाला टिचभर मुंबईसुद्धा राखता आली नाही, याला काय म्हणावं? महाराज गरजले. खरंय महाराज, पण मुंबईची भरभराट होऊ लागल्यावर परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. देश स्वतंत्र आहे. प्रत्येकाला संचाराचं, वास्तव्याचं, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. मग कुणाला कसं रोखता येणार? परिस्थिती बिघडत गेली. राजकारण्यांनीही अभय देऊन त्यांना आपली वोट बँक बनवलं. आम्हाला कुणी वालीच राहिला नाही. मी दुःख मांडलं. अरे पण त्या राजकारण्यांना निवडून कुणी दिलं? अजूनही प्रचारात त्यांच्या मागे पुढे नाचताच ना. पक्षापक्षात स्वतःला विभागून घेऊन क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांची टाळकी फोडायला तयार होता. ज्याने स्वतःच्या तुंबड्या भरण्या वाचून काहीच केलं नाही, पुन्हा त्यालाच निवडून देता. निवडणूक आल्याशिवाय जे आमच्याकडेही लक्ष देत नाही, ते तुमचा सांभाळ काय करणार? एकजूट होऊन तुम्ही कधीच त्यांना आपली जागा दाखवून द्यायला हवी होती. अरे मावळा म्हणून तुम्हाला एकत्र केलं. बलाढ्य मुघलशाही विरुद्ध लढलो, पण तुम्ही पुन्हा स्वतःला जातीपातीत विभागून घेतलं. आपल्या जातीच्या नेत्यामागून मेंढरांसारखे चाललात, मग तो शेण खाणारा का असेना. स्वराज्याच्या सरोवराला अशी असंख्य भगदाडं पाडलीत, मग पाणी वाहून गेलं तर गाळा कशाला काढायचा? जितकी ऊर्जा आणि वेळ या पक्ष आणि राजकारणापायी खर्च केलात, एकत्र येऊन तेवढाच महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी खर्च केला असता तर कुणाची तुमच्या पुढे उभं राहण्याचीही हिंमत झाली नसती. लक्षात ठेवा, निर्बळाला काहीही किंमत नसते, त्याच्या अस्तित्वालाही आणि त्याच्या शब्दांनाही.
हजारो मेंढ्या एकत्र येऊन बेबे करतील तरी काहीच फरक पडणार नाही, पण वाघाने एकच डरकाळी फोडली तरी रान हादरेल. तुमचा इतिहास कितीही ज्वलंत असेल तरी लोक तुम्हाला किंमत देतात ते तुमचा वर्तमान बघून. मुंबईत मराठी भाषा बोलली जावी, सूचना फलक पाट्या मराठीत असाव्यात असं तुम्हाला वाटतं. चांगली गोष्ट आहे. मराठीसह संपूर्ण हिंदुस्थानी भाषा टिकाव्यात म्हणूनच तर आम्ही इतका अट्टहास केला. पण मराठी भाषेची आज जी दुरावस्था झाली ती फक्त आणि फक्त मराठी माणसामुळेच. आता मराठीला आदर द्या म्हणून परक्यांसमोर याचना कसले करता? आसूड उगारल्यासारखे ते शब्द काळजाला भिडले. महाराजांचं खरंच होतं. आम्ही निजामशाही आदिलशाही चिरडून टाकली, मुघलांना उत्तरेत दाबून ठेवलं. नाहीतर एव्हाना पूर्ण हिंदुस्थान फारसीत बोलत असता. फिरंग्यांचं संकट वेळीच ओळखून आरमार उभं केलं. त्यांना आपल्या मर्यादेत राहायला शिकवलं. मराठी शाही उभी केली आणि आता तुम्ही त्या इंग्रजीलाच शरण गेलात. हिंदीचं अतिक्रमण होतंय म्हणून चीड येते. साहजिकच आहे. मातृभाषा प्रत्येकालाच प्रिय असते. पण इंग्रजी तुमच्या नसानसात भिनल्याय तिची लाज वाटत नाही का? 150 वर्ष ज्यांची गुलामगिरी केली त्यांची भाषा बोलता यावी म्हणून किती तुमचा आटापिटा. तुमच्या घरी येणारं वर्तमानपत्र इंग्रजीत, टीचभर दुकानांची नावं इंग्रजीत, दैनंदिन व्यवहार इंग्रजीत. अजून ज्यांच्या ओठांवरचं दूधही सुकलं नाही अशा चिमुरड्यांना तुम्ही इंग्रजी शाळेत धाडलत आणि मराठी टिकत नाही अशी बोंब ठोकता. सावत्र आई बनून घरात घुसलेल्या इंग्रजी पुढे तुम्हाला माय मराठीची लाज वाटू लागली. तिथेच सगळं संपलं. ज्याची भाषा गुलाम त्याचे विचार गुलाम, आणि ज्यांचे विचार गुलाम ते राज्य फार काळ टिकत नाही. महाराजांच्या मुखातून पुन्हा एकदा वीज कोसळली. पण महाराज, काळ बदलला आहे. जागतिकीकरणाचं युग आलंय. काल नवं म्हणून आलेलं उद्यापर्यंत टाकाऊ होतं. सगळीकडेच तीव्र स्पर्धा आहे. अशा वेळी इंग्रजी शिकलो नाही तर प्रगती कशी होणार? मी कसंबसं धाडस करून म्हणालो, शिका ना. नाही कोण म्हणालं. आम्हीही फारसी शिकून घेतली होती. पण इंग्रजी शिका आणि ती वापरण्यापुरती खिशात घालून फिरा. तिला डोक्यावर नेऊन बसवू नका. डोक्यावर बसवलं तर गळा आवळणं सोपं जाईल. आणि इंग्रजी शिकूनच प्रगती होते असं कोण म्हणालं? चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, रशिया यांपैकी एका देशाची ही प्रगती इंग्रजी शिकून झाली आहे काय? ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला, पण विचार मात्र अजूनही गुलामच आहेत. आपण इंग्रजी स्वीकारली कारण इंग्रज जगज्जेते होते, सामर्थ्यवान होते. जो सामर्थ्यवान असतो तो नेहमीच प्रभावशाली वाटतो. त्याने केलेल्या गोष्टीचं आपोआपच अनुकरण होतं. म्हणूनच तुम्ही सामर्थ्यवान बना, आदर मिळवा, तरच तुमच्या भाषेला आदर मिळेल. महाराजांनी मार्ग दाखवला. बरोबर म्हणताय महाराज. अहो, आमचंच चुकलं. आम्ही मराठीत बोलणं सोडून दिलं. मुलांना इंग्रजी शाळेत टाकलं. महान लेखकांची पुस्तकं रद्दीच्या भावात विकत घ्यायलाही कोणी तयार नाही. मग मराठी टिकणारच कशी? खरंच चूक झाली, मी खेदाने म्हटलं. चूक? अरे, घोडचूक झाली. आणि ही चूक वेळीच सुधारली नाहीत तर महाराष्ट्र हा शब्दही मराठीत लिहिता येणार नाही अशी पिढी जन्म घेईल. महाराजांनी ताकीद दिली. बरोबर आहे महाराज तुमचं. पण आता चूक सुधारायची कशी? सामर्थ्यवान बनायचं कसं? पुन्हा युद्ध लढावं लागेल का? मी संभ्रमित होऊन विचारलं. युद्ध शत्रूशी लढलं जातं. इथे शत्रू कोण आहे? तुमच्याकडून तुमचं घरदार, भाषा, ओळख हिसकावून घेण्यासाठी युद्ध लढलं गेलं होतं का? हिंसेने जिंकण्याची ही लढाई नाही, असलीच तर विचारांची लढाई आहे. आणि इथे तोच जिंकेल जो सामर्थ्यशाली आणि बलाढ्य असेल. आजच्या युगात सामर्थ्यवान बनायचं तर अर्थव्यवस्था हातात हवी. आम्ही स्वराज्य निर्माण केलं, अर्थव्यवस्था नियंत्रणात घेतली. का? कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. म्हणूनच जसे आम्ही गडकिल्ले काबीज केले तसे एक एक व्यवसाय काबीज करा. कुठलाही छोटा मोठा व्यवसाय केला तरी चालेल,
पण तो सर्वोच्च मर्यादेपर्यंत घेऊन जाण्याचं ध्येय ठेवा. व्यवसायात मराठी बांधवांनाच सामावून घ्या. यशस्वी झालात की इतरांनाही व्यवसाय करायला मदत करा. तुमच्या यशाची सूत्रे मराठी भाषेत लिहा. ती नव्या पिढीपर्यंत पोचवा. मराठी बोला, वाचा, लिहा. मराठीसाठी धडपड करणाऱ्यांचा सत्कार करा. त्यांना प्रोत्साहन द्या. जागतिक व्यवसायाची गुपितं शिकून घ्या. कल समजून घ्या. मराठीत लिहून काढा आणि सगळ्या बांधवांपर्यंत पोचवा. व्यवसाय मुंबई बाहेर चाललेत याची काळजी करू नका, तर ती एक संधीच समजा. तयार झालेली पोकळी तुम्ही भरून काढा. पैशाच्या जोरावर हवे ते साध्य करता येते, हे दुर्दैवाने का होईना पण खरं आहे. सामर्थ्यवान झालात की राजकारणात शिरा. सत्ता मिळवा. राज्याच्या, रयतेच्या आणि भाषेच्या भल्याचे निर्णय घ्या. महाराजांनी आधुनिक स्वराज्य बांधणीचा गनिमी कावा शिकवला. पण महाराज, व्यवसाय करण्यासाठी पैसा हवा, आणि तोच तर नाही. शिवाय व्यवसाय करणं हे तर मराठी माणसाच्या रक्तातच नाही. त्याला काय करायचं? मी शंका व्यक्त केली. स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली ना, तेव्हा आमच्याकडेही काहीच नव्हतं, आणि बलाढ्य सत्तांपुढे छाती ठोकून उभं राहणं हे त्यावेळी कुणाच्याच रक्तात नव्हतं. तरी आम्ही इरेला पेटून स्वराज्य उभं केलंच ना. स्वराज्य असो नाही तर व्यवसाय, यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असतो तो विश्वास. असा दृढ निश्चय करून एकाने तरी पाऊल पुढे टाकलं तरी बाकीचे आपोआपच त्याच्या पावलांवर पाऊल ठेवतील. शिवबा तयार व्हायला हवा, मावळे आपोआपच तयार होतील. पाणी गळ्यापर्यंत आलंय, आता पेटून उठणार नाही तर मग कधी? चला उठा, व्यवसाय करा, सामर्थ्यवान बना. मगच तुम्हाला आणि तुमच्या भाषेला आदर मिळेल. स्वतःचा गडही राखाल आणि नवे प्रांतही जिंकून घ्याल. पण सामर्थ्यवान झाल्यावर एक लक्षात ठेवा, उतू नका, मातू नका. हे हिंदवी स्वराज्य आहे, हे कायम लक्षात ठेवा. जगदंब. आणि पुन्हा एकाएकी धुकं पसरलं. महाराज अंतर्धान पावले. मी मुजरा केला. महाराजांनी लढण्याची उमेद दिली. 100 हत्तींचं बळ अंगी संचारल्यासारखं वाटलं. तेवढ्यातच मोठ्याने भोंगा वाजवत लोकल फलाटावर आली. मी दचकून जागा झालो. म्हणजे हे एक स्वप्नच. काही असो, महाराजांचे शब्द काही मी खाली पडू देणार नव्हतो. गाडीत चढताच मी मधुकरला फोन केला आणि उत्साहाने म्हटलं, मित्रा, गड पुन्हा जिंकायचा आहे. काहीही होऊ देत. मुंबईचा बाप एकच, मराठी माणूस. जय महाराष्ट्र. you